त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 22 सॉल्व करणार आहे. अ पेंडुलम इज हँगिंग इन अ युनिफॉर्मली रायझिंग लिफ्ट. ओके, तर एक युनिफॉर्मली रायझिंग लिफ्ट दिलेलं आहे म्हणजे वरती जाणारी. इफ लिफ्ट मोशन बिकम युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड, आणि हे जे लिफ्टचं मोशन आहे ते ॲक्सलरेटेड मोशन झालं तर हाऊ विल द टाईम पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ पेंडुलम चेंज. तर टाईम पिरियड कशा पद्धतीने या ठिकाणी चेंज होऊ शकतं ते आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. तर हा क्वेश्चन 2019ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे द पिरियड विल रिमेन अनअफेक्टेड. बी ऑप्शन आहे द पिरियड विल बी शॉर्टर. सी ऑप्शन आहे द पिरियड विल बी लॉंगर. आणि डी ऑप्शन आहे द पिरियड विल बिकम 0 सडनली. तर जो टाईम पिरियड आहे तो 0 होणार. ओके, तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असू शकतं तर ते आपण सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये एक पेंडुलम दिलेला आहे जो हँग केलेला आहे इन अ युनिफॉर्म रायझिंग लिफ्ट. तर एक लिफ्ट आहे जी युनिफॉर्मली राईज होते. ओके, लिफ्ट मोशन जे आहे ती आपल्याला युनिफॉर्म ॲक्सलरेटेड दिलेलं आहे. तर टाईम पिरियडवरती त्याचा काय फरक पडणार आहे ते आपण बघू. ठीक आहे, सपोज पहिल्या केसमध्ये घेतले, सपोज आपला काय लिफ्ट आहे. ओके, आणि याच्यामध्ये तो पेंडुलम आहे. हा सध्या कसा आहे तर रेस्टला आहे. रेस्टला जर असेल त्याच्यावरती जो ॲक्सलरेशन असणार आहे तो ॲक्सलरेशन जो असेल तो का असेल फक्त ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि याचा जर टाईम पिरियड जर घेतला तर टाईम पिरियडचा फॉर्म्युला असेल 2π√L/g. आता सेम लिफ्ट घेतलेली आपण, त्याच्यामध्ये हा पेंडुलम तुम्ही सस्पेंड करून ठेवलेला आहे. आणि ही जी लिफ्ट आहे ती काय करते आपण युनिफॉर्मली राईज करणार आहे विथ ॲक्सलरेशन ए. ओके, आता याच्यावरती काही फोर्सेस ऍक्ट होणार आहे. सर्वात पहिले तर या बॉडीचं वेट असणार आहे. वेट किती असणार तर mg. तो कुठे ऍक्ट होणार तर डाऊनवर्ड डायरेक्शनला ते या ठिकाणी ऍक्ट होणार. आता लिफ्ट कुठे चालली, वरती चाललेली आहे. याला बॅलन्स करायला आपल्याला एक रिॲक्शन लागेल, अपोजिट रिॲक्शन, आणि ती स्ट्रिंगमध्ये असणार. त्याला आपण काय कन्सिडर करणार तर टेन्शन या ठिकाणी आपण त्याला कन्सिडर करणार. आता या ठिकाणी जो टोटल फोर्स ऍक्ट होणार आहे तो टोटल फोर्स किती असणार तर ma इतका असेल अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. आता याला सिम्प्लिफाईड करू. हा जो वेट mg वर्टिकल कॉम्पोनंट या ठिकाणी सॉल्व करणार. mg जो आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, मग आपण त्याला काय कन्सिडर करणार -mg. टेन्शन जो आहे तो कुठे आहे अपवर्ड डायरेक्शन, त्याला आपण कन्सिडर करणार पॉझिटिव्ह. डाऊनवर्ड निगेटिव्ह यायचं, अपवर्ड काय करायचं पॉझिटिव्ह. आणि हा जो फोर्स आहे तो बॅलन्स करतोय, मग तो आपण इक्वल टूच्या नंतर घेणार. अपवर्ड चाललेला आहे म्हणून आपण त्याला काय करणार तर प्लस कन्सिडर करणार. -mg तसाच प्लस टेन्शन जो आहे, टेन्शन आपण T1 ने रिप्रेझेंट करू कारण ऑलरेडी टाइम घेतलेला आपण. ओके, तर टेन्शन आपण T' ने करू वाटलं सर. T' आपण नवीन टाइम पिरियड परत T ने घेणार. ओके, T'. आणि जो फोर्स आहे तो फोर्सचा फॉर्म्युला काय मास इंटू ॲक्सलरेशन. मग याच्यावरती जो टेन्शन ऍक्ट होणार आहे तो टेन्शन किती असणार आहे तर तो असेल ma. आणि प्लस आहे आपलं, सॉरी मायनस आहे इकडे येताना काय होणार तर प्लस होणार. या दोन्ही टर्ममधून कॉमन येणार आहे काय m, आणि या ठिकाणी असेल a प्लस काय g. टेन्शन एक प्रकारचा काय असतो फोर्स, आणि फोर्सचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो मास इंटू ॲक्सलरेशन. पण ॲक्सलरेशन कोणता असेल इफेक्टिव्ह ॲक्सलरेशन असेल. ओके, मग m काय झाला कॅन्सल. मग ॲक्सलरेशन इफेक्टिव्ह इज इक्वल टू काय असणार तर a प्लस g. मग टोटल ॲक्सलरेशन त्याच्यावरती ऍक्ट होणार आहे जर तुमची लिफ्ट कुठं मूव्ह असेल तर अपवर्ड डायरेक्शनला. मग आता याचा टाइम पिरियडचा फॉर्म्युला घ्यायचा. टाइम पिरियड आपण T1 घेतला, तो किती असणार √2π√L. लेंथ बदलणार नाही, पण जो g आहे इथं ॲक्सलरेशन तो कोणता असणार तर इफेक्टिव्ह ॲक्सलरेशन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. मग T1 इज इक्वल टू किती राहणार तर 2π√L तसंच राहणार. आणि जो इफेक्टिव्ह ॲक्सलरेशन आहे तो किती असणार तर a प्लस g इतका असेल. सुरुवातीच्या केसमध्ये जर घेतलं तर फक्त ॲक्सलरेशन किती होतं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आताच्या केसमध्ये जर घेतलं तर तो इन्क्रीज झालेला आहे किती नाही तर a एवढ्या टर्मने तो काय झालेला आहे इन्क्रीज झालाय. ॲक्सलरेशन आणि टाइम पिरियड याच्यात कसं रिलेशन आहे तर या केसमध्ये जर बघितलं तर तो कसा आहे तर इनव्हर्सली प्रपोर्शन आहे स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सलरेशन a प्लस g. ओके, मग हे जर इन्क्रीज होत आहे तर टाइम पिरियड काय होणार तर डिक्रीज होणार आहे. मग या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तुम्ही तर टाइम पिरियड विल बी शॉर्टर या ऑप्शन या ठिकाणी काय होत आहे मॅच होत आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन बी असेल. आणि ऑप्शन बी म्हणजे काय टाइम पिरियड विल बी शॉर्टर. टाइम पिरियड या ठिकाणी शॉर्ट होणार आहे, कमी होणार आहे. ठीक आहे, तर ऑप्शन बी या क्वेश्चनचं काय असेल करेक्ट आन्सर असेल.